लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। कालपासूनच महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे। साधारणपणे 11-12 तारखेपर्यंत महिन्याचे 1500 आणि महिन्याचे 1500 असा एकत्रित लाभ आम्ही वितरित करायला सुरुवात केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अशाच पद्धतीने यशस्वी राबवून अधिकाधिक लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा आमचा मानस आहे। काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात। अर्ज बाद झालेले नाहीयेत। खरं तर महायुतीची एक सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता। मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता। आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते। आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत। काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचं म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता। त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला, तर त्या जवळपास एक 11, 11.5, 12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे। याच्यात 4.5 पावणे 5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील। त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील। त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत। तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते, तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे। याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे। आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये। त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण अपडेट ही आलेली आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये त्यांचा जो मे महिन्याचा हप्ता आहे तो देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे। ज्या बहिणींनी केवायसी केली होती, ज्या बहिणी या योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहे त्याच बहिणींना योजनेचा हप्ता आता मिळत आहे। परंतु ज्या बहिणींना हप्ते रखडलेले होते त्यांच्यासाठी तरतूद करण्यात आली आहे। मागच्या महिन्याचे हप्ते जमा त्यांच्या खात्यावरती होत आहे आणि ते जमा झाल्यानंतर मे महिन्याचा हप्ता सुद्धा त्यांना मिळणार आहे।